बंधूंनो, माझं नुकतंच यूट्यूबला रिलीज सॉन्ग झालं नवीनच, निळी निळी जयंती आली, ते आपल्या समोर सादर करत आहे। आणि या गाण्याचे कवी गीतकार माझे मित्र, माझे छोटे बंधू प्रणव गायकवाड आणि आम्ही हे दोघांनी हे गाणे लिखित केलेलं आहे। तर प्रणव गायकवाडला मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं। प्रणव गायकवाड, कम ऑन द स्टेज। शप करा। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? मजेतच असाल। मी तुमचा मित्र सुमेध सालवी आपल्या आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो। तर गाईज, आज आहे 13 एप्रिल आणि आज रात्री 12 वाजल्यापासून आपली जयंतीला सुरुवात होते। ॲक्च्युली जयंतीला सुरुवात झालेली आहे आणि डिक्सलमध्ये आमच्या 11 तारखेपासूनच सर्व कार्यक्रम वगैरे चालू आहेत आणि आज 13 तारीख आहे आणि 13 तारखेला आज आमचा कव्वालीचा प्रोग्राम आहे, सालवी गायन पार्टीचा कव्वालीचा प्रोग्राम आहे आणि मी देखील गाणार आहे। आता माझा भाऊ मयूर हा गातोय, मोठा भाऊ माझा तो गातोय। तर तुम्ही देखील आपला व्लॉग कंटिन्यू ठेवा आणि आता तुम्हाला सर्व मी दाखवणारच आहे बाहेरचं आपलं सेटअप वगैरे। सेटअप लावायला घेतलंय आणि आपलं प्रणव भाई बघा, बहुत गाईज पेंटिंग बघा कशी काढलेली आहे, मस्त पेंटिंग काढलेली आहे। आणि तुम्हाला आता भेटतो मी बाहेर डायरेक्ट, चला माझ्यासोबत। यांचा या ठिकाणी आज शोकगीत आपल्या भीमगीतांचा कार्यक्रम सुरू होत आहे। आज सालवी गायन पार्टी आज दुसरी पिढी या क्षेत्रामध्ये पदार्पण करत असताना शांतिदूत मंडळाच्या वतीनं पार्टीला वेळोवेळी संधी दिलेली आहेत व त्यांचे आघाडीचे गायक छोटोधनजी सालवे असतील, त्यांचे अनेकदा या ठिकाणी आपण कार्यक्रम केलेले आहेत आणि आज त्यांची दुसरी पिढी या ठिकाणी गायक करत आहेत। मयूर सालवी यांचे मंडळाचे अध्यक्ष नितीनजी गायकवाड शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करत आहेत, त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो। माता सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई यांच्या पूज्य विचारांना त्रिवार अभिवादन करून मी माझ्या गीतास सुरुवात करीत आहे। आज शांतीनगर डिक्सल, आज माझं पामरास गाण्याची संधी दिलीस त्याबद्दल आपल्या मंडळाचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ यांचे खूप खूप धन्यवाद। कार्यक्रमाला विलंब न लावता आपण कार्यक्रमास सुरुवात करूया। अध्यक्ष साहेब, माझे आजोबा किसन सालवी, दत्तात्रय सालवी, माझे काका शुद्धधन सालवी, माझे वडील विजय सालवी, राहुल सालवी यांना वंदन करून आपण कार्यक्रमास सुरुवात करूया। की रामाचा जन्म झाला वनवास भोगण्यासाठी, हनुमानाचा जन्म झाला लंका जाळण्यासाठी। की रामाचा जन्म झाला वनवास भोगण्यासाठी, हनुमानाचा जन्म झाला लंका जाळण्यासाठी। पण माझ्या भीमरायाचा हा जन्म झाला या बहुजनांचा उद्धार करण्यासाठी। उसार डिक्सर नगलवाले
आपले सदस्य आपले मुलं बाळं पोरा पोरी काय म्हणत आहे सारे डिक्सर नगर वाले सारे डिक्सर नगर वाले सारे डिक्सर नगर वाले जो तो गरजुनी बोले 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 काय बोलले किया भीम जन्म मुले सोने जीवनाचे झाले सारे डिक्सर नगर वाले जो तो गरजुनी बोले सारे डिक्सर नगर वाले जो तो गरजुन बोले सारे डिक्सर नगर वाले जो तो गरजुन बोले या भीम जन्मा मुले सोने जीवनाचे झाले या भीम जन्मा माननीय राजाभूषण किशोरजी गायकवाड यांची वृंदावन आले पार्टी आभारी आहे आजही ते या तिथे आजही ते या तिथे आसोला साजे आसोला साजे आसोला साजे भीमनामाचा जगभर भीमनामाचा जगभर पहाडंका वाजे पहाडंका वाजे पहाडंका वाजे आजही ते त्या तिथे आसोला साजे जगभर पहाडंका वाजे शुभ्र वस्त्र परिधान सारे अंगी आले शुभ्र वस्त्र परिधान सारे अंगी आले या भीम जन्मामुळे सोने जीवनाचे झाले सोने जीवनाचे झाले या भीम जन्मामुळे सोने जीवनाचे झाले बंधूंनो माझं नुकतंच युट्यूबला रिलीज सॉन्ग झालं नवीनच निळी निळी जयंती आली ते आपल्या समोर सादर करत आहे आणि या गाण्याचे कवी गीतकार माझे मित्र माझे छोटे बंधू प्रणव गायकवाड आणि मी आम्ही हे दोघांनी हे गाणे लिखित केलेलं आहे तर प्रणव गायकवाडला मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं प्रणव गायकवाड कम ऑन द स्टेज आमच्या आईकडून या नातवाला सुंदरशी भेट आलेली आहे धन्यवाद पार्टी आभारी आहे म्हणून काय म्हणायचं आहे अरे दौलत छोड़ी दुनिया छोड़ी दौलत छोड़ी अरे दुनिया छोड़ी सारा खजाना छोड़ दिया दौलत छोड़ी अरे दुनिया छोड़ी सारा खजाना छोड़ दिया अरे भीमराव के प्यार में दीवानों ने राजघराना छोड़ दिया अरे जब से लिखा है मैंने अपने घर के दरवाजे पर भीम का नाम माँ कसम मुसीबतों ने घर में आना छोड़ दिया म्हणून काय म्हणायचं अरे ही भीमरावाची पोर आहेत आम्ही म्हणून काय म्हणायचं अरे भीमरायाची पोर
जलवली भीमरायाची पोर जयंती नाचली जल्लोष करून त्यांनी साऱ्यांची जलवली भीमरायाची पोर भीम जयंती नाचली जल्लोष करून त्यांनी साऱ्यांची जलवली अरे आठ बेस लावून आठ टॉप लावून काय म्हणायचं अरे आठ बेस लावून आठ टॉप लावून या सैनिकांनी धमाल केली अरे या सैनिकांनी धमाल केली नीली नीली जयंती आली माझ्या बापाची जयंती आली माझ्या बापाची जयंती आली अरे भीमबालाचा जन्म झाला भीमबालाचा जन्म झाला महू या गावात भीमबालाचा जन्म झाला महू या गावात अरे भीमबालाचा जन्म झाला महू या गावात आणि 14 वरात जन्माला आला सक्कल कुळा 14 वरात जन्माला आला सक्कल कुळा 14 वरात जन्माला आला सक्कल कुळा बॅरिस्ट होऊन बाबा आले भारतात परतून बॅरिस्ट होऊन बाबा आले भारतात परतून लिहून संविधान देशाला वाचवून बॅरिस्ट होऊन बाबा आले भारतात परतून लिहून संविधान देशाला वाचवून बॅरिस्ट होऊन बाबा आले भारतात परतून लिहून संविधान देशाला वाचवून अरे क्रांती सूर्याला त्या प्रज्ञा सूर्याला लाखो सैनिकांनी सलामी दिली काय अरे लाखो सैनिकांनी सलामी दिली नीली नीली जयंती आली माझ्या बापाची जयंती आली नीली जयंती आली माझ्या बापाची जयंती आली अरे रुबाबदार भीमाची पोर आहेत एक नंबर रुबाबदार भीमाची पोर आहेत एक नंबर रुबाबदार भीमाची पोर आहेत एक नंबर माझे काका रायगड भूषण किशोरजी गायकवाड यांच्याकडून सुंदर अशी भेट आलेली आहे पार्टी सदस्य ऋणी आहे महिना झाला मी दररोज बघतोय मला टाइम नसतो परंतु आज आपल्या शांतीनगर मधली सर्व मुलं मंडळाची बंधूंना रोज 4-4, 5-5 वाजेपर्यंत सकाळी काम करतात का आता आपल्या बापाची जयंती आहे ते देखील काय म्हणतात आणि मला देखील काय म्हणायचं माझा भाचा याच्याकडून सुंदर अशी भेट आलेली आहे अरे रुबाबदार भीमाची पोर आहेत एक नंबर रुबाबदार भीमाची पोर आहेत एक नंबर रुबाबदार भीमाची पोर आहेत एक नंबर बापाच्या जयंतीला लावले तर त्यांनी काय आज बापाच्या जयंतीला लावले तर त्यांनी डीजे ते 100 डीजे ते 100 डीजे ते 100 डीजे ते 100 ग्रामपंचायत सदस्य आमचे मोठे बंधू तेजस बासे आणि प्रवीणजी मसे यांच्याकडून सुंदर अशी भेट आलेल्या पार्टी सदस्य ऋणी बंधूंनो ते देखील आज बघतायत ते पण काय म्हणतात
अरे रुबाबदार भीमाची पोर आहेत एक नंबर, रुबाबदार भीमाची पोर आहेत एक नंबर, रुबाबदार भीमाची पोर आहेत एक नंबर. अरे जयंतीत लावले तर त्यांनी डीजे ते शंभर, डीजे ते शंभर, डीजे ते शंभर, डीजे ते शंभर. म्हणून आनंद झाला मोठ्या. म्हणून आज भीम जयंती आहे म्हणून काय, आणि भीम जयंतीची ओढ लहान मुलापासून सर्व थोरांना देखील आहे. आज इथे भरपूर अशी वरिष्ठ मंडळी बसलेली आहे, ते देखील काय म्हणतात, अरे भीम जयंतीची ओढ ही लागली जय भीमवाल्यांना, जयंतीची ओढ ही लागली जय भीमवाल्यांना, जयंतीची ओढ ही लागली जय भीमवाल्यांना. आनंद झाला मोठ्या लहान थोरांना, आनंद झाला मोठ्या लहान थोरांना, आनंद झाला मोठ्या लहान थोरांना. आणि नीला कोट तो घालून, नीला पेटा तो बांधून, नीला कोट तो घालून, नीला पेटा तो बांधून, या सैनिकांनी ड्रेसिंग केली. अरे नीला कोट नीला पेटा घालून, अरे या सैनिकांनी ड्रेसिंग केली. नीली नीली जयंती आली, बाबाची जयंती आली, नीली नीली जयंती आली, माझ्या बाबाची जयंती आली. आज आपण सूटबूट टाय कोणा ताट मानेने फिरतो, ताट मानेने फिरतो, ही बाबासाहेबांची पुण्याई आहे आणि आपण त्यांचे उपकार कदापि विसरू शकत नाही. म्हणून काय म्हणायचं आहे, माझ्या आत्या सारिका हिरे यांच्याकडून सुंदर अशी भेट आलेली आहे, त्या देखील काय म्हणायचं आहे. जगायला शिकवून आपल्या बापाने, ताटमानेनं जगायला शिकवून आपल्या बापाने, अरे ताटमानेनं जगायला शिकवून आपल्या बापाने, अरे आपल्यासाठी केलंय त्यानं रक्ताचं पाणी, आपल्यासाठी केलंय त्यानं रक्ताचं पाणी, अरे आपल्यासाठी केलंय त्यानं रक्ताचं पाणी. बापाची जयंती म्हटल्यावर नटून सारे आले, बापाची जयंती म्हटल्यावर नटून सारे आले. सांगतोय की सणादाता पेटून उठले जय भीमवाले, सांगतोय की सणादाता पेटून उठले जय भीमवाले, सांगतोय की सणादाता पेटून उठले जय भीमवाले. अरे 14 एप्रिलला त्या मिरवणुकीला, 14 एप्रिलला त्या मिरवणुकीला आतिषबाजी फटाक्यांची झाली. अरे आतिषबाजी फटाक्यांची झाली, नीली नीली जयंती आली, माझ्या बाबाची जयंती आली, नीली नीली जयंती आली, माझ्या बाबाची जयंती आली, नीली नीली जयंती आली, माझ्या बाबाची जयंती आली. कसे पोचतील याचा प्रयत्न. मी सालवी गायन पार्टीचा सदस्य म्हणून आणि एक भाग म्हणून शांतिनगर मंडळ लिक्सर शांतीनगर आणि माता रमाई महिला मंडळ लिक्सर शांतीनगर यांचा सदस्य ऋणी आहे की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन उत्कृष्ट साऊंड सिस्टम आणि बसण्यायोग्य स्टेजची व्यवस्था केल्यामुळे हे पहा कार्यक्रम हा सगळ्यांचा आहे, परंतु तो चांगला कसा होईल याची जबाबदारी देखील प्रत्येकाची आहे. त्यामुळे कोणताही कालपट न लागता
आमचा कार्यक्रम यशस्वी तसेच यापेक्षाही पुढील वर्षी अधिक जोमाने चांगली गायन पार्टी आपल्यासमोर प्रस्तुत होईल. आणि मी ॲडव्होकेट नवनीत सालवी माझ्या सर्व भावंडांमध्ये मोठा असल्यामुळे मी मंडळाला एक शब्द दिलेला होता की आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत सारी नकली कंट्री बापाच्या बड्डेचा नाद नाही सो गाईज आता कार्यक्रम वगैरे झालाय आमचं सगळं आणि आता सागरदादाकडे आलोय. थोडं नाश्ता करतो. रात्री 2 वाजलेत. नाश्ता करतो आणि आमचा बर्थडे बॉय कडून पार्टी आम्हाला. हे आम्हाला बर्थडे बॉय. दिस इज सिंगर अल्ताफ राजा. आलेला ताप राजा. ये आणि एक कवी आमचे तुषार पण बसलाय भाई. नाश्ता वगैरे करतो आणि स्वतः बर्थडे बॉय शिंदे काकांची गाडी. त्याला घ्यायला लागला आता चहा द्यायला. टेबल लावलाय पार्सल करू का? आपली कर.
अरे वाह पप्या, वाह रे वाह, क्या बात है, क्या बात है, वाह रे वाह. काय बोलतो बोल. कॉपीराइट आहे का? बंद बंद बंद.